लोकांना जो आहे या सगळ्याचा फटका बसताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। आपण ही नागपुरातली दृश्य पाहतोय। आज ज्या प्रकारे महायुती सरकार जे पाप करताय, सन्माननीय आमचे नेते नानाजी पटोले यांच्या दुष्प्रचार करून अफवा पसरवत आहे। हा महायुती सरकार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारचे याच प्रकारे नागपूर शहरात आम्ही विविध प्रकारे यांच्या घरासमोर जाळून यांचे पुतळे दहन करणार आहोत। जे आंदोलन आहे ते आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे पोलिसांनी आता पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचं जे आहे सुद्धा सुरू केल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आहे। मोठ्या प्रमाणात आज आंदोलन होतं, विविध विषयांना धरून खरं तर हे आंदोलन होतं। चिखलपेक याला नाव देण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणात जे आहे घोषणाबाजी करण्यात आली आणि जो आहे मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत तीव्र आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांना जे आहे पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतला आहे आणि पोलीस व्हॅनसमोर आता आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते घोषणाबाजी करताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर आपण ही दृश्य पाहतोय बेरोजगारी विरोधात, त्याचबरोबर विविध विषयांसंदर्भात काँग्रेस आता नागपूरमध्ये आक्रमक झालेली आहे। काँग्रेस नागपूरमध्ये चिखलफेक आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी भाजप विरोधात केली जाते। पुण्यामध्ये सुद्धा चिखलफेक आंदोलन सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय नागपुरातली। उधळा सुद्धा जाळणार असल्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। बेरोजगारी आहे, त्याचबरोबर नीट परीक्षांचा घोळ आहे, त्याचबरोबर इतर आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत। या मुद्द्यांवरूनच आता काँग्रेस नागपूरमध्ये आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचं नागपुरात जोरदार आंदोलन सुरू आहे। चिखलफेक आंदोलन सध्या केलं जात आहे। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। नागपूरमधली ही दृश्य आहेत। सरकार अद्याप कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाहीयेत। महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत आणि यावरूनच आता नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करतायत आणि त्याचबरोबर त्यांनी रस्त्यामध्येच ठिय्या मांडलेला सुद्धा पाहायला मिळाला। दरम्यान हा पुतळा, प्रतिकात्मक पुतळा सुद्धा लोकांना त्यांच्या घरावर आंदोलनाची मुभा आहे आणि आम्हाला गांधीजीच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत आहोत तो बॅरिकेड लावून ढकलण्यात येते। हे पक्षपाती धोरण या नागपूर शहरातील पोलिसांचं आहे। नेमके आज आपले बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे पोलीस जे आहे आंदोलकांना जे आहे ढकलण्याचा प्रयत्न करते आहे। त्याचबरोबर मी सुद्धा इथे यांच्यासोबत अडकल्याचं सुद्धा दृश्यांमध्ये दिसते आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे धक्काबुक्की जी आहे ती केली जात आहे। आंदोलक मात्र जे आहे या सगळ्या पोलिसांच्या घेऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसतो। भाऊ मला वाटतं की हे आम्हाला एक पोलीस दाबून हाकलून झाले। आंदोलन नारे देऊन यांना सहन होत नाही। काय नेमक्या मागण्याची आंदोलनाची काय भूमिका? राज्य शासनाच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे आणि ते आंदोलन सुरू आहे। आज नीटची परीक्षा संदर्भात तुम्ही आंदोलनाचा विषय धरलेला आहे, आणखी काय काय विषय आहे तुमच्या म्हणण्यात? या राज्यात ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले जनतेच्या विरोधातले, त्या सर्वांच्या विरोधातले आंदोलन। पोलिसांनी कुठेतरी जे आहे बॅरिकेडिंग करून अडवलं, त्यामुळे जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी संतप्त झाल्याचं पाहायला मिळते आहे आणि पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की होताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।